जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर, मुक्ताईनगर, रावेर आणि बोदवड यासह इतर भागांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात। वादळामुळे विजेचे खांब कोसळले, तसंच घरांचे पत्रे देखील उडाले। वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागांचं अतोनात नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। एवढंच नाही तर केळीच्या बागांसोबतच विजेचे अनेक खांब कोसळलेत, घरांचे पत्रे उडालेत, त्यामुळे प्रचंड असं नुकसान झालंय। दरम्यान इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। जळगावच्या जामनेरच्या कापूसवाडी या ठिकाणी आहे। या ठिकाणी शेतांची दृश्य कधी बघायली तर पोटासारखे जपलेले केळीचे जे बाग होते ते अक्षरशः वादळी वाऱ्यामुळे पूर्ण जमीनदोस्त झालेले आहे। केळी जी पिकलेली होती ती कापणीवर आलेली होती, तर त्या पद्धतीने ती पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे। मोठं अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नुकसान याच ठिकाणी झालेलं आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। आपल्यासोबत एक शेतकरी दादा आहे की त्यांच्याशी जाणून घेऊया। दादा, काय सांगणार? काल रात्री वादळी वाऱ्यामुळे खूप नुकसान झालेलं आपल्या शेतात। आमच्या शेतामध्ये म्हणजे बलाबुरा आम्ही एकरी 1 लाख ते 1.25 लाखापर्यंत खर्च लावलेला आहे। तो पण आमचा समजा 1 रुपया न हाती लागता ही अशी वादळामुळे नुकसान झाली। आश्वासनं दिलेलं आहे, पण त्यांनी त्वरित आमची काहीतरी विल्हेवाट लावावी असं मी त्यांना विनंती करतो। निश्चितच मोठं नुकसान झालेलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांना आशा आहे की आता तरी मदत मिळावी। आश्वासन राजकीय नेत्यांकडून मिळतात किंवा शासनाकडून मिळतात, पण मदत कधी येईल हीच प्रतीक्षेमध्ये शेतकरी या ठिकाणी आशा लावून बसलेला आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।